तमिळनाडूमध्ये टीव्हीकेच्या आणखी एका मतावर गंडांतर आलंय। एका मतानं पराभूत झालेल्या द्रमुकच्या उमेदवारानं हायकोर्टात धाव घेतली आहे। विजयी उमेदवाराला विधिमंडळ प्रक्रियेत भाग घेऊ देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे। याचिका निकाली निघेपर्यंत उमेदवार श्रीनिवास सेतुपती यांना रोखावं अशी मागणी करण्यात आली आहे। मद्रास हायकोर्ट आज सुट्टीच्या दिवशीही या संदर्भात विशेष सुनावणी करणार आहे। मद्रास हायकोर्ट आज सुट्टीच्या दिवशी नेमकं काय सुनावणीमध्ये मत व्यक्त करतं हे पाहावं लागेल। माजी सहकार मंत्री के.आर. पेरिया कुरुप्पन यांनी हे आव्हान दिलंय। तिरुपत्तूरमध्ये टीव्हीकेच्या श्रीनिवासन सेतुपती यांचा एका मतानं विजय झाला। सेतुपतींना 83,375 मतं मिळाली आहेत, तर पेरिया कुरुप्पन यांना 83,374 मतं मिळाली आहेत। तमिळनाडूमध्ये विजय यांच्याकडे अगदीच काठावरचं बहुमत आहे। बहुमतासाठी 118 आमदार हवेत आणि 120 आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे, पण 2 मतं धोक्यात आली आहेत। विजय 2 मतदारसंघातून विजयी झालेत, त्यामुळे त्यांना एकच मत देता येणार आहे। तिरुपत्तूरचे टीव्हीके विजयी झालेत, पण पराभूतानं त्यांना हायकोर्टात आव्हान दिलंय। पुढची बातमी, तमिळनाडूमध्ये विजयनं मॅजिक फिगर कशी गाठली ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। तर बहुमताचा आकडा 118, काँग्रेसचे 5 आमदार, बीसीकेचे 2, भाकपचे 2, माकपचे 2, मुस्लिम लीगचे 2 आणि टीव्हीकेचे 107 आमदार असं मिळून एकूण 120 आमदारांचा पाठबळ विजय यांना आहे।